हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजपासून आपण दिवाळी स्पेशल रेसिपीज किंवा फराळ आपण त्याला म्हणायचे फराळ पाहणार आहोत। तर आजचा आपला सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे शंकरपाळी। तर शंकरपाळी करण्यासाठी खूप पटकन होते, फक्त ती तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो। आणि शंकरपाळीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्याचं पीठ व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे, तरच आपली जी शंकरपाळी आहे ती छान मस्त खुसखुशीत अशा पद्धतीची होते। नाहीतर मग ती खायला खूप कडक लागते, मग ती आपण धड चहामध्ये पण खाऊ शकत नाही आणि कोरडी खायची म्हटलं तर ती दातांनी तुटत नाही। तर त्याच्यामुळे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये मी आज तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये सांगणार आहे। मग त्याचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला वाटी किंवा कप याच्यानुसार सुद्धा सांगणार आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला वजनी प्रमाण घ्यायचं असेल तर त्याचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तर अशा दोन्ही पद्धतीचं प्रमाण आज आपण वापरणार आहोत आणि अगदी परफेक्ट अशी शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। शंकरपाळी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे मैदा। तर इथं मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। आपण हा कपानं मोजून पाहणार आहोत की तो किती भरतोय। तर इथं आपण कपानं मोजून पाहिलेले, तर मी जो कप घेतलेला आहे त्या कपानं हा चौथा कप आहे आणि अगदी 1 चमचाभर एवढं वरती आहे, म्हणजे आपण याला 4 कप मैदा असं म्हणू शकतो। ज्यावेळेस आपण गोड पदार्थ करतो त्याच्यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार नाही, अगदी चिमटभर मीठ टाकायचं, जेणेकरून त्याची जी गोडी आहे ती उभारून येते। तर त्याच्यामुळे इथं मी चिमटभर मीठ टाकून घेतलेलं आहे। मैदा आपण एकीकडे काढून ठेवलेला आहे। आता इथं मी शेगडीवरती 2 भांडी ठेवलेली आहेत। एकामध्ये आपल्याला पिठी साखर आणि दूध गरम करायचे आणि दुसरीकडे आपण तुपाचं मोहन तयार करणार आहोत। तर आता आपल्याला 4 कप आपण मैदा झालेला आहे आपला, तर त्याच्यासाठी इथे मी अर्धा कप तूप घेतलेले। हे तूप जे आहे ते आपल्याला छान मस्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तूप आपण गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण या दुसऱ्या कढईमध्ये घेणार आहोत दूध। तर आपल्याला दूध जे आहे ते पाऊण कप घ्यायचं आहे, म्हणजे इथे तुम्ही बघू शकता एका कपाला पाव कप कमी आहे, म्हणजे पाऊण कप दूध। दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी देखील घेऊ शकता। आता याच दुधामध्ये आपण जेवढं दूध घेतलेले म्हणजे पाऊण कप तेवढंच आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे। साखर आणि पिठी साखर याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जम्बलिंग करतं, तर त्याच्यामुळे मी इथं पिठी साखर घेतली आहे, तर तुम्ही सुद्धा पिठी साखरच घ्या, म्हणजे तुमच्या शंकरपाळ्या देखील अगदी तशाच होतील जशा माझ्या होणार आहेत। तर हे व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात आणि मग नंतर गॅस चालू करते। पिठी साखरेचं आणि हे जे दुधाचा गॅस जो आहे तो आपल्याला अगदी हे मिश्रण हलकंसं गरम झालं आणि पिठी साखर पूर्णपणे विरघळली की बंद करायचं आहे। दुधामध्ये साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे। आता मी गॅस बंद करते। तर सगळ्यात अगोदर तुम्ही म्हणजे आपल्याला पीठ वगैरे काढायच्या अगोदर सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करून ठेवू शकता, कारण की आपल्याला साखरेचं आणि दुधाचं हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर त्याच्यामुळे अगोदर जर तुम्ही करून ठेवलं तर ते पूर्णपणे थंड होईल आपली इतर प्रोसेस होईपर्यंत। गॅस बंद केलेला आहे, हे मी थंड होऊ देते। आणि इथे दुसरीकडे आपलं जे तूप आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते गरम झालेलं आहे। पण आता बऱ्याचशा जणी नवशिक्या असतात किंवा ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं किंवा ज्या नवीन स्वयंपाकात आलेल्या असतात, त्यांना असं समजत नाही की मोहन जे आहे ते तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं। तर आता इथं तुम्ही आपलं तूप बघू शकता गरम व्हायला लागलेलं आहे। तुपाचा जो फ्लेवर आहे किंवा जो सुगंध आहे तो किचनमध्ये दरवळायला लागलेला आहे, पण तरीसुद्धा आता आपण तुपामध्ये बोट टाकू शकत नाही। तर त्याच्यामुळे इथं मी थोडासा मैदा घेतलेला आहे हातामध्ये आणि अशा पद्धतीनं हा टाकून बघायचा। तर तुम्ही बघू शकता असे बुडबुडे येत आहेत, म्हणजे आपलं जे तुपाचं मोहन आहे ते छान अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे। मी गॅस बंद केलेला आहे। पॅन उचलून घेऊयात आणि आता आपल्याला या मैद्यावरती हे ओतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मैदा आपला। तर अगदी 1 चमचा जे तूप आहे ते मी शिल्लक ठेवणार आहे। आपण एक व्यवस्थित असं ते हलकं फुलकं असं मिक्स करूयात आणि मग नंतर राहिलेलं वापरात आणायचं आहे। आणि तूप घेताना सुद्धा घट्ट तूप घ्यायचं नाही। ज्यावेळेस आपण कपाचं प्रमाण देतो, वजनी प्रमाण देत असेल तर घट्ट तूप घेतलं तरीही चालतं, कारण की मग वजन बदलत नाही। पण जर मी आता तुम्हाला कपाचं प्रमाण दिलंय आणि वितळवलेलं तूप घेतले तर तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीनं तूप घ्यायला हवं। आता जे आपण शिल्लक ठेवलेलं तूप होतं ते देखील मी ओतून घेते। अगदी खूप जास्त वेळ लावलेला नाहीये मी, तूप गरमच आहे
इथं तुम्ही बघू शकता, म्हणजे काही पूर्ण थंड झाल्यावर ओतले असं पण काही नाही. अगोदर चमच्यानं व्यवस्थित एकत्रित करून घेते, म्हणजे हाताला तूप पोळणार नाही. मोहन तयार झालेले हे कसं ओळखायचं? कारण की मी जेव्हा नवीन स्वयंपाकामध्ये होते ना, तर त्यावेळेस मला खूप प्रश्न पडायचा की हे ओळखायचं कसं. आता धूर निघतोय हे आपल्याला पण दिसते, पण तो तशा पद्धतीचा धूर तयार झाला आहे का की जशा पद्धतीचं मोहन आपल्याला हवं आहे. तर त्याच्यामुळे मी माझ्या अनुभवातून मी ती ट्रिक शिकले की हां, आता ह्यात तर ते तूप टाकायचंच आहे, मग ह्यातलंच थोडंसं पीठ त्यात टाकलं तर काय हरकत आहे. मग मी थोडंसं त्यात टाकून बघितलं, तर ती जी ट्रिक आहे ती कामी येते, असं म्हणजे माझ्या तरी कामी पडली. तर त्याच्यामुळे ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट करून सांगत असताना हे सुद्धा सांगा की हीच ट्रिक तुम्ही वापरत होतात का मीच तुम्हाला नव्यानं सांगितली आहे. व्यवस्थित असं हे तूप आहे ना ते चोळून घ्यायचं. कारण की काय होतं, आपण हलक्या फुलक्या हातानं आपल्याला कामं उरकायची पडलेली असतात. अर्थात दिवाळीत खूप सगळी कामं असतात, मलाही मान्य आहे. पण काय होतं, कामं उरकण्याच्या नादात आपली कामं दुप्पट वाढतात. तर त्याच्यामुळे एकदाच करायचं, पण व्यवस्थित करायचं. तर इथं तुम्ही बघू शकता, अगदी दोन्हीही हातानं अशा पद्धतीनं हे मी चुरून घेतलेले चांगलं मस्तपैकी सगळ्या मैद्याला आपलं जे सगळं तूप होतं ते व्यवस्थित असं लागलं गेलेलं. इथं तुम्ही बघू शकता छानपैकी याचा मुटका तयार होतोय. ठिसार अशा पद्धतीचं नाही आहे. जर ते ठिसार असेल तर असं समजायचं की आपलं मोहन कमी पडलेलं आहे. आणि आणखीन एक असतं, जर आपलं तूप जास्त झालं ना तरीसुद्धा आपल्या ज्या शंकरपाळ्यात त्या तेलात गेल्यानंतर विरघळतात. तर त्याच्यामुळे योग्यच प्रमाण हवं. तर त्याच्यामुळे मी जे प्रमाण दिलेले तेच वापरा. आणि जर तुम्हाला थोडंफार काही घाबरल्यासारखं होत असेल, तुम्ही पहिल्यांदा करत असाल, तर जसं की मी मगाशी केलं, थोडंसं तूप अगोदर घालायचं, नंतर थोडंसं घालायचं, म्हणजे एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. आता हे झालेलं आहे. आता हे मिश्रण मी चेक करते थंड झालेलं आहे की नाही ते. आता याला आपण दूधच म्हणूयात, कारण की साखरसुद्धा पूर्णपणे विरघळलेली आहे आणि साखरेचं पण पाणी झालेलं आहे. तर हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बरं का, म्हणजे रूम टेम्परेचरवरचं. असं कोमट आहे, हलकं कोमट आहे, मला गडबड आहे, मी मळून घेते, असं नाही करायचं. पूर्णपणे रूम टेम्परेचरवरचं होऊ द्यायचं आणि मग नंतरच वापरायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित इझिली याच्यामध्ये हात घालते, म्हणजे झालंय जसं आपल्याला हवंय तसं हे झालेलं आहे. आता डायरेक्ट कढईच घेते आणि एकदम पण नाही टाकायचं, तरीसुद्धा थोडं थोडं लागणार तर आपल्याला बऱ्यापैकी सगळंच आहे, पण तरीसुद्धा थोडं थोडं घेते. आपण इतर फराळाचे जे पदार्थ असतात त्याचं पीठ मळत असताना ते याच्याकडे आपला कल असतो की ते व्यवस्थित मळलं जावं, तिंबलं जावं, छान एकजीव व्हावं. पण शंकरपाळी करत असताना तो नियम लागू पडत नाही. आपल्याला अगदी हलक्या फुलक्या हातानं हे एकत्रित करायचं असतं, म्हणजे लेयर्स येतात आपल्या शंकरपाळीला. इथं आता मी ओतून घेतलेले सगळं. बऱ्याचशा वेळेस कसं होतं, आपण आता समजा साखर आणि दूध आणि पिठी साखर याचं मिश्रण गरम करायला ठेवलंय. उकळी तर त्याला आणायची नाहीच आहे आपल्याला. हलकं असं गरम झालं, साखर पूर्णपणे विरघळली की गॅस बंद करायचा आहे. पण दुर्लक्ष करून किंवा कपाचं माप थोडंसं मागं पुढं झालं तर आपलं इथलं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. त्याच्यामुळे कमी पडलं तरीसुद्धा आपण एक्स्ट्राचं दूध किंवा जर तुम्ही पाणी वापरलं असेल तर ते पाणी तुम्ही शिंतोडा थोडासा देऊन पीठ मळून घेऊ शकता. आणि जर जास्त झालं तर जसं की मी पहिल्यांदाच सांगितलं की थोडं थोडं करून घ्या, जेणेकरून घोळ होणार नाही. माझं हे पीठ मळून झालेलं आहे, पण अगदी एवढंच पीठ जे आहे ते थोडंसं ड्राय होते. तर त्याच्यामुळे अगदी 1-2 चमचे मी दूध इथं वापरणार आहे एक्स्ट्राचं. आणि हे सगळं व्यवस्थित असं कंबाईन करून घेते. आपण जे पीठ मळलेले त्यातला तो मोठा थोडासा रेग्युलरपेक्षा मोठा उंडा घेतलेला आहे. ह्याला ओबडधोबड अशा पद्धतीनं मऊ करून घेते आणि आपण हा लाटायला घ्यायचा आहे. पीठ हे भिजतच ठेवावं असं काही नाही, उलटं पटकन मळलं करून घेतलं तरी बरं पडतं. तर जो आपला उंडा आहे तो मी हाताने अशा पद्धतीनं पसरवून घेतलाय, जेणेकरून आपल्याला लाटायला सोयीस्कर जाईल. शंकरपाळी करताना थोडीशी जाडसरच करायची,
म्हणजे छान अशी ती फुगते देखील, मस्त आतनं खुसखुशीत होते. खूप जास्त याला मी पातळ केलेलं नाही आहे, तुम्ही इथं बघू शकता. आता हा जो गोल म्हणजे गोल तर मी लाटलेलाच नाही आहे, पण चौकोन लाटायचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपला एक्स्ट्राचा जो भाग आहे तो जास्तीत जास्त कमी निघतो. तर याला अशा पद्धतीने एक शेप देऊन घेते. एक्स्ट्राचा भाग आपण बाजूला करूयात आणि ते परत वापरायचं आहे. आता इथं तुम्ही याची जाडी बघू शकता. एवढ्या जाडीचं हे आपल्याला ठेवायचं आहे. आता इथं तुम्ही तुमच्याकडे जे कोणतं कटर आहे त्याचा वापर करून लहान मोठी तुम्हाला कशा पद्धतीने याचा शेप किंवा आकार हवा आहे तशा पद्धतीने तुम्ही याला आकार देऊ शकता. इथं मी करायला घेतले तोपर्यंत तेलसुद्धा इकडं गरम करण्यासाठी ठेवलेले, आणि शंकरपाळीसाठी खूप जास्त गरम आपल्याला तेल करायचंच नाही आहे. हलकं असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला शंकरपाळी सोडायची आहे. साधारण एवढी अशा पद्धतीची शंकरपाळी मी धरलेली आहे. आता या ज्या शंकरपाळ्यात ह्या सुद्धा आपण तेलात टाकू शकतो, काहीच हरकत नाही. पण आता सध्या मी टाकणार नाही आहे, ह्या मी बाजूला करते, कारण की थोड्याशा एकसारख्या आकाराच्या नाही आहेत असं मला त्या वाटतं. आणि आता ह्या सगळ्या मस्त अशा शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपण या तेलामध्ये सोडणार आहोत. आपलं तेल हलका असं गरम झालेलं आहे. आणि आता दिवाळी आहे, बऱ्याचशा जणांच्या घरी अट्टहास असतो की तुपातली दिवाळी करायची, तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या तुपात सुद्धा तळू शकता. शंकरपाळी तळण्यासाठी आपल्याला गॅस खूप जास्त मोठा करायचा नाही आहे. एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ही शंकरपाळी तळायची आहे, जेणेकरून ती आतमध्येपर्यंत व्यवस्थित अशी तळली जाते. शंकरपाळी तळत असताना थोड्याशा पेशन्सची गरज आहे, कारण की इथपर्यंतची प्रोसेस तुम्ही पाहिली खूप झटपट होते. असं मळायला पण वेळ लागत नाही किंवा खूप वेळ रेस्ट करायला ठेवायचे असंही काही नाही आहे. फक्त याला तळण्यासाठी मात्र पुरेसा म्हणजे त्याला जेवढा आवश्यक आहे तेवढा वेळ द्यावाच लागतो. आता मी यात शंकरपाळी सोडली आहे, पण याला जर मी लगेच आपला हा जो स्पॅच्युला किंवा जे उलट नाही त्यांना हलवायला लागले तर त्या व्यवस्थित अशा तळल्या जात नाहीत. त्यांनाच एकदम लो फ्लेमवरती त्यांची जी जागा आहे, कारण की तेल थंड होतं, थंड म्हणजे एकदम नॉर्मल असं गरम होतं, आणि शंकरपाळी सोडल्यानंतर त्या एकदम खाली जाऊन बसतात. तर त्या व्यवस्थित अशा त्यांना जशा हव्यात तशा थोड्याफार शेकल्या ना त्या आपोआप थोड्याशा वरती येतात, आणि मग त्यांना आपण हलवायचे, तोपर्यंत हलवायचं नाही. शंकरपाळ्या आहेत त्या खालच्या बाजूनं व्यवस्थित अशा शेकल्या गेलेल्या आहेत. एकदा का ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्यांनी त्यांची जागा सोडली आणि आपण त्यांना एकदा हलवलं की परत मात्र त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं, जेणेकरून त्याला सगळीकडनं एकसारखा बिस्किटासारखा रंग येतो. त्याचबरोबर व्यवस्थित अशा त्या तळल्या जातात. आणि शंकरपाळी काढतानाच मुळात थोडीशी गव्हाळ रंगाची काढायची, कारण की असताना ती थोडीशी जाड आपण काढलेली असते, तर त्याच्या आतमध्ये तेवढीच हीट असते. आणि तेलाची उष्णता तर सगळ्यांनाच माहिती आहे, लेडीजला प्रत्येकीला कधी ना कधी तेल हे पोळलेलं असतंच. तर त्याच्यामुळे तेल पोळल्यानंतर कसं होतं, किती वेळ भाजतं हे आपल्याला माहिती आहे. मग तशाच पद्धतीने शंकरपाळीला सुद्धा भाजल्यानंतर बराचसा वेळ त्याची जी हीट आहे ती शंकरपाळीच्या आतमध्ये राहते, कुकिंगची प्रोसेस चालू राहते. तर त्याच्यामुळे खूप डार्क रंग होतो. मग जर आपण काढताना जर थोडासा जास्त डार्क काढला तर त्याच्यामुळे काढताना गव्हाळ काढायचा, म्हणजे मग नंतर आपल्याला जसा हवाय तसा तो तयार होतो. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या मस्त अशा गव्हाळ रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत. आता तुम्हाला सुद्धा बोलण्यात मी जास्त वेळ घालवणार नाही आहे, पटकन अशा ह्या काढून घेते. कारण की एकदा का ह्या तळल्या ना मग खूप फास्ट पुढं जात राहतात. लेयर्स तुम्ही बघू शकता, मस्त अशा पद्धतीच्या लेयर्स आलेल्या आहेत. आणि आत्ता तेलातनं काढल्या ही थोडीशी लूज असते, आणि जशी जशी थंड होत जाईल मग तशी तशी ती छान खुसखुशीत अशा पद्धतीची होत राहते. त्यामुळे ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं
आपली ही बॅच तयार झालेली आहे। आता आपलं इतकं मोठं पीठ राहिलेलं खूप मोठं काम आहे, कारण की ह्याला तळायला बराचसा वेळ लागणार आहे। तर त्याच्यामुळे आता मी पटकन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। आता मी हा दुसरा उंडा घेतलेला आहे आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं, जर एकटीच गृहिणी असेल हे सगळ्या गोष्टी करणारी, तर हे जे पीठ आपण मळून ठेवलेलं आहे ना, ते हळूहळू थोडंसं ड्राय व्हायला लागतं, कारण की मैदा आहे तो भिजायला लागतो। तर थोडंसं तेल, थोडंसं आपण जे दूध वापरलेले तो शोषून घेतो। तर त्याच्यामुळे जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही अगदी एकात दोन चमचे दूध घेऊन तुम्हाला जेवढं पीठ हवंय तेवढं तुम्ही मळून घेऊ शकता, म्हणजे ते लाटण्यासाठी सोयीस्कर जातं। तर फायनली आपल्या ज्या मस्त खुसखुशीत आणि लेयर्सवाल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या करून इथं तयार झालेल्या आहेत। तर याच्या ज्या लेयर्स आहेत त्या तुम्ही बघू शकता। तयार केलेली आपण जी प्रत्येक एकूण एक शंकरपाळी आहे ती अशाच पद्धतीची मस्त खुसखुशीत अशी झालेली आहे, आतनं व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहेत। आणि मेन म्हणजे शंकरपाळी हातात घेतल्यानंतर याचं जे स्वरूप आहे ते आपण बिस्किट हातात घेतल्यानंतर कशा पद्धतीचं होतं, अगदी सेम तशाच पद्धतीचं हातांना हे जाणवते आणि खाल्ल्यानंतर सुद्धा अगदी सेम तशाच पद्धतीची ही शंकरपाळी चवीला लागते। तुम्ही बघू शकता अगदी सेम बिस्किट जर तुम्ही हातावरती अशा पद्धतीनं चुरगळलं तर सेम अशाच पद्धतीनं बिस्किटाचा भुगा होतो, बरोबर आहे ना। तर अगदी सेम परफेक्ट अशा पद्धतीची आपली ही शंकरपाळी तयार झालेली आहे। अशा पद्धतीची मस्त खस्ता खुसखुशीत शंकरपाळी होण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला सांगेल। जसं की सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण तूप गरम केलेलं होतं त्यावेळेस तूप कशा पद्धतीनं गरम झालेले, परफेक्ट गरम झालेले ही ओळखायची पद्धत मी तुम्हाला शिकवली। तर तशा पद्धतीनं मस्त गरम झालेलं तूपच याच्यामध्ये टाकायचं, जेणेकरून आपली जी शंकरपाळी आहे ती मस्त खुसखुशीत होते। आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पीठ मळतो त्यावेळेस पीठ मळण्याची पद्धत ती सुद्धा मी तुम्हाला सांगितली, की खूप जास्त चपातीसारखं ते पीठ एकजीव करत बसायचं नाही, हलक्या हाताने ते पीठ तिंबून घ्यायचं, भिजत ठेवायची आवश्यकता नाही, डायरेक्ट करायला घ्यायचं। करत असताना सुद्धा आपल्याला ती थोडीशी जाडसर अशा पद्धतीची ठेवायची आहे, जेणेकरून तेलात गेल्यानंतर ती आणखीन दुप्पट तिप्पट फुगते। तर अशा पद्धतीच्या ह्या टिप्स होत्या करतानासाठीच्या। आणि तळतानासाठी सुद्धा आपल्याला काही टिप्स फॉलो कराव्या लागतात, जसं की तेलाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला लोच ठेवायचं आहे। हाय टेम्परेचरमध्ये जर तुम्ही ही शंकरपाळी टाकली तर वरच्या बाजूनी लाल राहते, आतल्या बाजूनं कच्ची राहते। त्याच्यामुळे तेलाचं टेम्परेचर लो ठेवायचं आणि पटकन शंकरपाळीला हात लावायचा नाही, अगदी 1, 2, 3 मिनिट जाऊ द्यायचे। ज्यावेळेस शंकरपाळी स्वतःहून थोडीशी अलगद वरती येईल किंवा उचलली जाईल त्यावेळेस तुम्ही त्याला हलवायचं। तिथनं पुढं मात्र लो फ्लेमवरती त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं, जेणेकरून अशा पद्धतीचा एकसारखा रंग येतो। एक शंकरपाळी लाल, एक शंकरपाळी पांढरी अशा पद्धतीची दिसत नाही। तर ह्या सगळ्या टिप्स होत्या शंकरपाळी खुसखुशीत होण्याच्या। आणि खुसखुशीत न होण्याची कारणं तुमचं मोहन कच्चं असणं, म्हणजे थोडंसं नॉर्मल गरम झालेलं असणं, शंकरपाळी कडक होते कारण की व्यवस्थित पुरेसं त्याला मोहन तुम्ही देत नाहीत, त्याचबरोबर कडक होते कारण की तुम्ही ती खूप जास्त पातळ लाटता, आतल्या बाजूनं कच्ची राहते कारण की तुम्ही ती फास्ट तळता। तर या सगळ्या गोष्टी आता तुम्ही स्वतःवर अनुभव घेऊन बघा की तुम्ही कशा पद्धतीनं करता। आणि आता ही आपली जी शंकरपाळी आहे ती कशी झालेली हे तर तुम्ही पाहिलेलंच आहे। तर आपला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार याची मला गॅरंटी आहे। आणि आपल्या या रेसिपीज तुम्ही तर पाहत आहातच त्याच्याबद्दल धन्यवाद, पण या रेसिपीज तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, फॅमिलीबरोबर शेअर करा आणि मला सपोर्ट करा। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।